रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, मीन राशीसाठी मार्च 2026 हा जो महिना आहे ना, तो काहीतरी असं वेगळं घेऊन आलेला आहे. अचानक काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये अनपेक्षित घटना घडविणारा असा असणार आहे. तुमचं आयुष्य बदलण्याआधी विश्व तुम्हाला देत आहे एक गूढ संकेत. या महिन्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये अशी एक घटना घडणार आहे किंवा असं काहीतरी घडणार आहे की ते तुमच्या आयुष्यामध्ये अचानक येईल आणि त्याचा परिणाम पुढील काही वर्षापर्यंत तरी नक्की राहणार आहे किंवा तुम्हाला सतत त्याची जाणीव होत राहणार आहे. काही लोकांच्या जीवनामध्ये अचानक पैसा येणार आहे, तर काहींच्या जीवनामध्ये त्यांच्यावर अचानक जबाबदारी वाढणार आहे, तर काही लोकांना त्यांच्या नात्याची खरी परीक्षा द्यावी लागणार आहे. पण प्रश्न एकच आहे की हा महिना तुमच्या खरं भाग्य उघडणार आहे तुमच्या जीवनातील, का तुमची परीक्षा घेणारा ठरणार आहे? कारण हा महिना काही साधासुद्धा महिना नाही आहे तुमच्यासाठी. हा महिना आहे तुमचं कर्मफळ सक्रिय करणारा. आता आपण पाहूया या महिन्यामध्ये तुमची आर्थिक परिस्थिती कशी असणार आहे. तर येस, पैसा येणार आहे खूप, परंतु तो बचत करण्यामध्ये तुम्ही सफल राहणार आहात की नाही हा प्रश्न आहे. कारण अचानक खर्च पण तसे येणार आहेत. सोबतच खर्च कुठून येणार आहे, तर मेडिकल खर्च होऊ शकतो, अचानक घरगुती एखादा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे, प्रवास घडण्याची शक्यता आहे, सोबतच एखाद्या ठिकाणी गुप्त खर्च होण्याची शक्यता आहे नकळतच, आणि चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक पण तुम्ही करणार आहात किंवा करू शकतात, त्याच्यामुळे पण पैसे वायफट खर्च होणार आहेत. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि आता पैसे मिळकत कुठून होणार आहे, तर किंवा आर्थिक लाभ तुम्हाला कुठून मिळणार आहे, तर तुमचं जे काही इन्कम आहे त्याच्यामधून किंवा तुम्ही पूर्वी कुठे पैसे गुंतवलेले होते त्याच्यामधून तुम्हाला मिळणार आहे. खूप दिवसांपासून तुम्ही कर्जासाठी अप्लाय करत होता, तर नक्कीच कर्ज तुम्हाला मिळेल किंवा लोनसाठी तुम्ही प्रयत्न करत होता तर होईल सँक्शन. परंतु पुन्हा एक कर्ज फेडण्यासाठी तुम्ही दुसरीकडे कर्ज काढणार आहात, तर मग यस, तिथे तुम्हाला मिळकत आहे परंतु खर्च पण राहणार आहेत. मग त्याच्यामुळे खर्चाचं बोजा वाढणार आहे या महिन्यामध्ये. पूर्वी काही तुम्ही सेव्हिंग करून ठेवलेल्या होत्या, तर त्याच्यामधून पण काही आर्थिक लाभ तुम्हाला मिळतील. म्हणजे जसं काही शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्ममध्ये तुम्ही पैसे गुंतवलेला होता, त्याच्यामधून तुम्हाला काही पैसे मिळू शकतात. मग ते तुम्ही खर्चामध्ये किंवा तुमचं जे काही आर्थिक अडचणी असतील तिथे तुम्ही मग ते पैसे वापरू शकता. आता तुमच्यासाठी काही आर्थिक लाभ मिळणारे दिवस आहेत. ते दिवस म्हणजे 5, 9, 14 आणि 21 या तारखा. या तारखेला विशेष करून तुम्हाला कुठून ना कुठून तरी थोडेफार पैसे किंवा आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. परंतु काही काळजीचे दिवस पण आहेत. ते दिवस म्हणजे 11, 16 आणि 23 या तारखेला विशेष करून तुम्हाला जपून राहायचं आहे. कारण आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. चुकीचे ठिकाणी तुम्ही कुठेतरी साईन वगैरे कराल किंवा जामीन वगैरे होण्याची शक्यता आहे. मग तिथे तुम्ही अडकणार आहात आर्थिकदृष्ट्या. म्हणजे निर्णय कोणतेही घेऊ नका त्या दिवशी, कारण त्या दिवशी नक्कीच तुम्ही घेतलेले निर्णय तुम्हाला पुढे जाऊन खूप महागात पडतील. 25 ते 28 मार्चचा जो काळ आहे त्या काळामध्ये तुम्हाला अडकलेले पैसे वापस येण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक सल्ला या महिन्यासाठी असा आहे की दीर्घकालीन योजना राबवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे लॉंग टर्ममध्ये पैसे गुंतवण्याचा प्रयत्न करा आणि लवकर श्रीमंत होणारे ज्या काही स्कीम आहे, ज्या काही योजना असते त्याच्यापासून दूर राहा. महत्त्वाचा सल्ला, कारण तिथे साफ फसवले जाणार आहेत आणि खूप मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना खूप बिझी शेड्यूल्ड असलेला आहे. नक्कीच काम भरपूर प्रमाणामध्ये वाढणार आहे या महिन्यामध्ये, परंतु तुमची ओळख जी आहे ती उशिरा होईल. काम तुमचं बोलणार आहे, ह्यावेळेस तुम्ही बोलणार नाही आहात. सोबतच जबाबदारी पण भरपूर वाढणार आहे. कामानिमित्त कुठेतरी प्रवास होण्याची शक्यता आहे किंवा कामानिमित्त ट्रेनिंग वगैरेसाठी तुम्हाला तुमच्या जन्मगावापासून दूर जावे लागू शकते किंवा कामाच्या ठिकाणापासून काही काळासाठी दूर जावे लागणार आहे. सोबतच प्रमोशनची चर्चा होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ लोक तुमच्यावर खूप पाळत ठेवून असणार आहेत, तर थोडंसं सावध राहा तुम्ही. तुमच्यावर मुद्दामून त्यांनी एखादी जबाबदारी टाकतील, जसं की एखाद्या प्रोजेक्टचं तुम्हाला लीड करायला तुम्हाला
काही गोष्टी किंवा नवीन प्रोजेक्ट्स मिळतील. मग त्याच्यामधून तुम्ही तुमची इमेज म्हणा किंवा तुमची जी काही कर्तव्य आहे, तुमची ॲबिलिटी आहे ती तुम्ही प्रूव्ह करू शकता. नक्कीच तुम्हाला या महिन्यामध्ये स्वतःला प्रूव्ह करण्याचे भरपूर संधी मिळणार आहेत. तर त्याचं तुम्ही सोनं कसं करतात हे तुमच्यावर आहे. 10 ते 18 मार्चचा जो काळ आहे त्यामध्ये तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी काही नवीन संध्या मिळतील स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी. तर नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकतात. आणि विशेष करून सावध राहायचं आहे तुम्हाला 7, 15 आणि 24 या दिवशी किंवा या तारखेला. कारण वरिष्ठांशी वाद वगैरे होऊ शकतात, तुमच्या सहकाऱ्यांसोबत तुमचे वाद होऊ शकतात. मग इथं थोडीशी काळजी घ्या. आणि तुम्ही जे काही सुरुवातीला काम करणार आहात त्याचं फळ तुम्हाला 20 मार्च नंतर नक्की मिळणार आहे. कारण 20 मार्च नंतर तुमच्या पदबदलाची असेल किंवा पदवाढीची असेल, प्रमोशनची चर्चा सुरू होऊ शकते. तर असं काय घडलं तर नक्कीच कमेंट करून मला सांगायला विसरू नका. विशेष करून तुमच्यासाठी सल्ला आहे की इगो थोडंसं टाळा किंवा त्याचा वापर तुम्ही करू नका. या महिन्यापुरतं शांत राहा. जर तुम्ही शांत राहिला तरच तुम्ही पुढे जाणार आहात. शांत राहिला तरच तुम्हाला ते सगळे पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळणार आहेत तुमच्या जीवनामध्ये. व्यावसायिक वर्गाला मात्र खूपच चांगला काळ आहे. कारण तुम्ही व्यवसाय विस्ताराचा विचार करत होता तर नक्कीच या महिन्यामध्ये पॉझिटिव्ह परिणाम मिळतील. अजून म्हणजे तुम्ही नवीन शाखा ओपन करण्याचा विचार करत होता तर त्याप्रमाणे तुम्ही त्यासाठी एखादी प्रॉपर्टी असेल किंवा एखादी जागा तुम्ही फायनल करणार आहात. म्हणजे एक सुरुवात तुमची एक धमाक्यामध्ये दणक्यामध्ये होणार आहे. आणि यामधून तुम्हाला चांगलेच लाभ मिळू शकतील. सोबतच चांगले अजून लोक तुम्हाला जोडणार आहेत. आणि विशेष करून एक अशी एक गोष्ट घडणार आहे या महिन्यामध्ये की तुमचं जे एक स्ट्रॅटेजी आहे, व्यवसाय करण्याची तुमची पद्धत आहे, मार्केटिंग पद्धत आहे, ओव्हरऑल तुम्ही एक युनिक असे तुम्ही विचार करत असतात नेहमी. तर तुमच्या या कल्पनेला, या तुमच्या कामाला कॉपी करण्याची शक्यता आहे. तरी तर थोडंसं सावध राहा. जे काही आहे ते गुप्तपणे करा. जे काही डोक्यामध्ये आहे ते इतरांना दाखवू नका. तुमची स्ट्रॅटेजी असेल, तुमचं कोणतीही गोष्ट ज्यामुळे तुम्ही आर्थिक लाभ मिळवण्यामध्ये नेहमी सफल राहतात तर ती गोष्ट विशेष करून या महिन्यामध्ये कॉपी होऊ शकते. तर याची खूप खबरदारी तुम्हाला घ्यायची आहे. कोणतीही गोष्ट इतरांसोबत शेअर करू नका शक्यतो या महिन्यापुरतं तरी. जर काही डोक्यामध्ये नवीन असेल, नवीन शाखेबद्दल तुमचं काही एक प्लॅन असेल तर अजिबात दुसऱ्यांना सांगू नका. कारण नुकसान होण्याची शक्यता आहे. या महिन्यामध्ये तुमचे प्रतिस्पर्धी खूपच सक्रिय राहणार आहेत. सतत तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न करतील. इनडायरेक्टली तुमच्यावर हल्ले करतील. जसं काही एक कॉम्पिटिशन खूप जोरदार असणार आहे या महिन्यामध्ये. व्यवसायासाठी काही लाभदायक दिवस आहेत किंवा आर्थिक लाभ मिळवणारे दिवस आहेत. आणि ते म्हणजे 6, 12, 19 आणि 27 मार्च या तारखेमध्ये विशेष करून तुम्हाला काहीतरी खूप चांगली बातमी, आर्थिक लाभ मिळतील. आणि व्यवसायानिमित्त काही प्रवास पण करावे लागू शकतात. आणि 18 ते 26 या मार्चमध्ये तुम्हाला व्यवसायानिमित्त दूरचे प्रवास करावे लागू शकतील. आता जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहे त्यांच्यासाठी हा महिना भावनिक गुंतागुंतीचा असणार आहे. कसं तर पहा, पूर्वी तुमच्या रिलेशनमध्ये झालेले काही जुने मुद्दे असतील, जुन्या काही तक्रारी असतील त्या पुन्हा वापस येणार आहेत. गैरसमज होतील, ते वाढत जातील. एकमेकांसोबतचा संवाद तुटेल. तुम्ही अबोला धराल. मग त्याच्यामुळं तुमचं नातं असेल किंवा तुम्ही स्वतः एकमेकांपासून दूर जाण्याची शक्यता आहे. जर हे सर्व काही नको असेल तर आतापासूनच थोडंसं सावध राहा. आणि जर असं काही घडलं तर त्याच्यावर तुम्ही काय करू शकता याचा विचार करून ठेवा. तुमच्या रिलेशनसाठी काही चांगल्या तारखा आहेत ज्या दिवशी तुम्ही जर प्रयत्न केला तर तुमचा संबंध सुधारू शकतात. जशा की 8, 17 आणि 29 ह्या 3 तारखा तुमचं नातं वाचवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्या दिवशी जर तुम्ही चांगले प्रयत्न केले तर नक्कीच नातं वाचू शकतं. लक्षात ठेवा. जे कोणी सिंगल व्यक्ती आहेत ना त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे. तुमच्या आयुष्यामध्ये कोणीतरी येण्याची शक्यता आहे. परंतु लगेचच हाच माझा जोडीदार असेल किंवा पार्टनर असेल असा विचार करू नका. कारण फसवणूक होण्याची शक्यता दाट दिसत आहे. तर थोडंसं सावध राहा. मग ते कुठूनही असेल, कामाच्या ठिकाणी कोणी व्यक्ती भेटला असेल किंवा सोशल मीडियामधून भेटला असेल किंवा सहज तुमच्या जुन्या ओळखीतील असेल, लगेचच त्यांना
खूप इम्पॉर्टन्स देऊ नका, कारण ते तुमचा भावनिकरित्या फायदा पण घेऊ शकतात. मग थोडंसं अलर्ट राहा. विवाह इच्छुकांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण मार्चच्या शेवटी तुम्हाला पॉझिटिव्ह फळे पाहायला मिळतील. जरी विवाह नाही जुळलं तरी एंगेजमेंट तरी होण्याची शक्यता आहे. म्हणजे तुम्ही एक नात्यामध्ये नक्कीच तुम्ही एंगेज होणार आहात. तर असं काही खूपच सुंदर असं घडणार आहे. प्रयत्न करत आहात तर अजून प्रयत्न वाढवा आणि विवाह 100% एप्रिलमध्ये होण्याची दाट शक्यता दिसत आहे. या महिन्यामध्ये तुमचं वैवाहिक जीवन खूपच गुंतागुंतीचं असं असणार आहे, कारण संवाद कमी होणार आहे, गैरसमज वाढतील, संशय वाढण्याची शक्यता आहे नात्यामध्ये. मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे खूप निगेटिव्ह असे काही परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. वाद वाढणार आहे, मतभेद सुरू होतील, अबोला तुम्ही एकमेकांसोबत धरणार आहात आणि त्यामुळं नातं खूप तणावाने युक्त असं असणार आहे. परंतु यामध्ये पण काही चांगले दिवस आहेत ज्यामध्ये तुम्ही तुमचं नातं सुधारू शकतात आणि ते दिवस म्हणजे 9, 18 आणि 26 हे जे 3 दिवस आहेत. ह्या 3 दिवशी काहीतरी एक तुम्हाला चान्स मिळालेला दिसेल किंवा संधी दिसेल की ज्यामुळे तुम्ही तुमचं नातं सुधारू शकतात. मग थोडंसं तुम्हीच पुढे जाऊन नातं वाचवण्याचा प्रयत्न केला तर खूप सुंदर होईल. आणि नात्यासाठी काही तणावाचे दिवस आहेत, त्या दिवशी विशेष करून तुम्हाला शांत राहायचं आहे. असं जर काही वाटत आहे की बाबा ठिणगी उडत आहे तर तुम्ही शांत राहायचं, त्याला पुन्हा जास्त आग वाढवत बसू नका तुम्ही. आणि ते दिवस आहेत 13 आणि 22 मार्च. या 2 दिवशी विशेष करून तुम्हाला शांत राहायचं आहे, काहीही करायचं नाही, कारण नातं पुन्हा जास्त खराब होण्याची शक्यता आहे. या महिन्यासाठी तुम्हाला एकच सल्ला आहे की रागामध्ये कोणतेही निर्णय घेऊ नका, कारण पुढे जाऊन तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. कौटुंबिक जीवनामध्ये तुम्ही ह्या महिन्यात एक घरात मोठा निर्णय घेणार आहात, घराशी संबंधित. मग ते घराबदल असो किंवा घरात नूतनीकरण करण्याचा असो किंवा आईशी संबंधित एखादा मोठा निर्णय तुम्ही घेणार आहात. 21 मार्च नंतरचा जो काळ आहे तो कौटुंबिकदृष्ट्या खूपच अनुकूल किंवा चांगला असणार आहे. तोपर्यंत थोडंसं तणाव राहील. महिला वर्गासाठी उत्साहाने भरलेला, आनंदाने भरलेला हा काळ आहे, कारण आत्मविश्वासामध्ये वाढ झालेली दिसून येणार आहे. तुम्ही वर्किंग वुमन आहात तर नक्कीच करिअरमध्ये तुम्हाला मोठ्या संधी मिळणार आहेत स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी. थोडंसं अशक्तपणा जाणवू शकतो, पचनाच्या तक्रारी तुम्हाला जाणवू शकतात. मग काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. घरामध्ये संतानाशी संबंधित काही एक चिंता तुम्हाला त्रास देणार आहे नेहमी, तर त्याचं निवारण कसं करता येईल याचा तुम्ही विचार करा. विशेष करून 14 ते 20 मार्चचा जो काळ आहे त्याच्यामध्ये जास्त काळजी घेणं तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे कुटुंबाबद्दल. विद्यार्थी वर्गासाठी मात्र कॉन्सन्ट्रेशन विचलित होणारा हा महिना आहे. तुमचं मन सतत विचलित होईल, कॉन्सन्ट्रेशन होणार नाही, त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल आणि मनामध्ये सतत कसली तरी चिंता घर करून राहणार आहे. विशेष करून 3, 10 आणि 28 ह्या ज्या 3 तारखा आहेत किंवा दिवस आहेत त्या दिवशी अभ्यासासाठी उपयुक्त हा काळ आहे. परंतु मध्ये जे आहे ते तुम्ही कसं कंट्रोल करता, एकाग्रता कशी वाढवता याच्याकडे तुमचं पूर्ण लक्ष असावं. मोबाईलपासून विशेष करून दूर राहा, सोशल मीडियापासून शक्यतो दूर राहा, कारण त्याच्यामुळं तुमचं मन विचलित होणार आहे, तुमचं अभ्यासामध्ये लक्ष लागणार नाही आणि हे तुमच्या परीक्षेवर म्हणा, तुमच्या गुणवत्तेवर परिणाम करणार आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र थोडासा काळजी करणारा हा महिना आहे, कारण मनामध्ये कसली तरी असुरक्षतेची भावना घर करणार आहे. घरच्यांबद्दल एक भीतीची भावना घर करून राहणार आहे. सतत काही ना काहीतरी चिंता तुमच्या मनामध्ये असणार आहे. त्यामुळे तुमचं मानसिक जे काही आरोग्य आहे ते बिघडेल, मग त्याचा परिणाम शरीरावर होईल. तर विशेष करून तुम्हाला काळजी घ्यायची आहे. BP आणि गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो. सोबतच जुने काही आजार जे होते तुमचे ते पुन्हा वापस येतील आणि त्याचा पुन्हा तुमच्या शरीरावर मारा होऊ शकतो. तर या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या आणि त्याच्यावर मात कशी करता येईल याचा तुम्ही विचार करा. या महिन्यासाठी तुमच्यासाठी काही शुभ तारखा आहेत. त्या तारखेला तुम्ही कोणत्याही गोष्टीचा शुभारंभ करू शकतात, आर्थिक निर्णय घेऊ शकतात, कोणतेही चांगले निर्णय तुम्ही घेऊ शकतात. आणि त्या तारखा आहेत किंवा ते दिवस आहेत 5, 9, 14, 18 आणि 27. या तारखेला तुम्ही कोणतेही चांगलं कार्य करू शकता. परंतु काही प्रतिकूल दिवस पण आहेत आणि ते दिवस म्हणजे
11, 16 आणि 23 हे दिवस अशुभ आहेत तुमच्यासाठी. मग या दिवशी थोडंसं शांत राहिलेलंच बरं पडणार आहे. कोणतेही निर्णय घेऊ नका, कोणत्याही गोष्टीची म्हणजे शुभारंभ करू नका. शांत राहा. जे डेली रुटीन आहे ते कंटिन्यू तुम्ही करू शकता, पण नवीन गोष्ट कोणतीही करू नका त्या दिवशी. तुमच्यासाठी शुभ दिवस आहे गुरुवार आणि सोमवार, आणि तुमच्यासाठी शुभ रंग आहे समुद्री हिरवा आणि निळा. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 3 आणि 7, आणि शुभ दिशा आहे ईशान्य दिशा. मार्च 2026 हा महिना तुम्हाला 2 गोष्टी शिकवणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे कोणावर विश्वास ठेवायचा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःची किंमत करायची. ह्या 2 गोष्टी तुम्हाला खूप महत्त्वाची शिकविणार आहे या महिन्यामध्ये. हा महिना तुमच्यासाठी खूप वेगाने धावण्याचा नाही आहे, तर योग्य निर्णय घेण्याचा आहे. जर तुम्ही संयम ठेवलात तर एप्रिलपासून तुमचं नशीब वेगाने धावायला चालू होईल. मार्च महिना तुमच्यासाठी तुमचं नशीब किंवा तुमचं आयुष्य शांतपणे बदलायला सुरुवात करत आहे. पण प्रश्न असा आहे की तुम्ही त्या सगळ्या संकेतांना ओळखणार आहात का? जर माझी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.